हॅलो मित्रांनो, नमस्कार नमस्कार. बघा मित्रांनो, आज आपल्याला बघायचं होतं मार्केटमध्ये ट्रेंड. त्याआधी आपण ज्यावेळी मार्केटला आपण ओपन करतो त्यावेळी आपल्याला झोन वाईज एफपीजी उभी काढून ठेवायच्या होत्या. आता काय होतं बघा, इथून जो मार्केट उठला होता, रिट्रेसमेंट इथे आली होती बरोबर. ती इथे आली होती 1 तासामध्ये. हा हाय होता जो ब्रेक केला होता. ठीक आहे, ते वरती काय बघू नका, हा हाय होता तो ब्रेक केला होता. ओके. आता मला इथं सांगायचं एवढंच आहे तुम्हाला की आपण जे अनालिसिस करतो ते एफपीजी ओबी वाईज मित्रांनो करत चला. आणि टाइम फ्रेम इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट टाइम फ्रेमला द्या. तुम्ही कोणत्या टाइम फ्रेमला कसं फॉलो करता त्याच्यावर डिपेंड असतात काही गोष्टी. ओके, त्याच्यावर काही बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. आता बघा, 10 दिवसाचा हाय ब्रेक केलाय मार्केटने, 10 दिवसाचा. आता इथं मोजून दाखवतो तुम्हाला बघा, हा एक होता, 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 दिवसानंतर आज 11व्या दिवशी 10 दिवसापूर्वीचा हाय ब्रेक करतोय मार्केट. ठीक आहे. आणि आता डेली टाइम फ्रेम मध्ये जर दाखवायचं झालं तर हे बघा आता हा इथून एक रिजेक्शन असं घेईल असं वाटतंय फॅक्टर झोन मधून या वरच्या. आता हा ब्रेकआउट करतोय, तर आता वरील फॅक्टर झोन जवळून रिजेक्शन शक्यतो घेईल आणि घेतणारच, घ्यायलाच पाहिजे रिजेक्शन. काहीतरी थोडा खाली येणार. एक आहे की मार्केट काय वर जात नाही, पण इथं सेलिंग झोन आहे. ठीक आहे, इथे सेलिंग झोन आहे. मी सकाळ सेलिंग काय दिलं नव्हतं एक प्रॉपर, कारण प्रॉपर मला काय वाटलं नव्हतं म्हणून गप्प बसलो होतो. आता 10 दिवसापूर्वीचा हाय ब्रेक करतोय मार्केट. आता बघा, मार्केट ह्या झोन पासून एक सेलिंग घेण्याचा प्रयत्न करेल, तर इथं सेलिंग साठी तयारीत राहा. जर याला बाईंगला जायचं असेल तर हे ब्रेकआउट होऊ द्या, रिव्हर्सल होऊ द्या आणि ब्रेकआउट नंतर बाईंगचं, किंवा डायरेक्ट बायला जाऊ नका. ओके, बायला जाऊन ट्रॅप मध्ये फसू शकता, तर थोडस वेट करा. मार्केट एक साइडवेज झोन मध्ये होता. हा जर पाहिला डेली टाइम फ्रेमच्या हिशोबाने तर हा एक साइडवेज झोन आहे मार्केटचा. साइडवेज झोन मध्ये होता. आज मार्केट हा हाय ब्रेक करायला चाललाय, पण इथे एक रिव्हर्सल असू शकतो किंवा ब्रेकआउट होऊ शकतो, काही व्हायला होईल. पण रिव्हर्सलच्या हिशोबाने तयारीत राहा. आज कोणी बायच्या ट्रेडला डायरेक्टली जाऊ नका. ठीक आहे, ह्याच्यावर डायरेक्ट बाय करू नका. एकाएकी मार्केट एकदम जम मारणार नाही, मारू पण शकतो. मारायला करायला काही होऊ शकतो, मारू पण शकतो. पण तरी पण सांगतो मित्रांनो, आज आपल्याला बघायचं होतं डेली टाइम फ्रेमच्या हिशोबाने. हे बघा काय झालं होतं, हिचा लो स्वीप केला नव्हता हिनं, म्हणजे इथं दुसऱ्या दिवशी आपल्याला बाईंग बघायचं होतं. त्याच्यानंतर काय आलं, ही जी क्लोज झाली ती इथं ओपन होऊन हिनं हाय स्वीप केला, म्हणजे इकडे आपल्याला सेलिंग बघायचं होतं. सॉरी, तर आपल्याला सेलिंग बघायचं होतं. मग आपण काय करतो अशा वेळी, आदल्या दिवसाच्या मार्केटच्या हायला आणि लोला लाईन लावतो. वरती आपण या हायच्या वर सेलिंग बघतो आणि हिच्या लोला बाईंग बघतो. ठीक आहे, हे आपले दोन झोन असतात. ठीक आहे, लो जवळ एफपीजी असेल तर बाईंग बघतो. आता हे तर कळलं. आपण या बघा, या कॅन्डलच्या हायला आणि लोला, म्हणजे आदल्या दिवसाच्या कॅन्डलच्या हायला आणि लोला आपण ट्रेड प्लॅन केलं. आता आपल्याला काय बघायचं होतं की आता आपल्याला काय बघायचं होतं की मार्केट काय कोणत्या दिशेला जाऊ शकतो. आता पहिले तर मी 1 तासात जातो, जास्त नाही. आपल्याला 15 किंवा 5 मिनिटांमध्ये एफपीजी ओबी बघायची होती. बघा आता मी ह्या हायला लाईन लावली होती इथे. ठीक आहे, आदल्या दिवसाच्या, आणि आदल्या दिवसाच्या लोला लाईन लावली होती. ठीक आहे, या ठिकाणी. आता 1 तासात मला बघायची होती पहिले एफपीजी. मी काढतो मधली लाईन, पूर्णपणे लावतोय दिवसाला ह्या. ठीक आहे, बघा आता इथे काय झालं होतं. इथे ज्यावेळी मार्केटनी प्रिव्हियस हाय ब्रेक केला होता, कुठे ब्रेक केला होता, या ठिकाणी जो ट्रेंड जो बनला आहे ना, तो हा लो होता, हा हाय होता. त्याच्यानंतर हा हाय काय ब्रेक केला नाही, तो इथे ब्रेक करायला आला, म्हणजे हा पूर्ण लो होता. म्हणजे हा ह्या झोन मध्ये आपल्याला 1 तासामध्ये आपल्याला काय समजलं की मार्केट इंटरनली स्ट्रक्चर बनवत होता. म्हणजे हा लो पॉइंट होता 1 तासामध्ये. मी लोला आणि हायला रेड लाईन लावतो. बघा, मग आता आपल्याला याच्यात काय स्ट्रक्चर भेटेल असं झालं. मग 15 मिनिटात आपण शिफ्ट जाणार, तर 30 मिनिटात गेलो,
मिनिटात. 15 मिनिटात शिफ्ट झाल्यानंतर आपल्याला कळलं हा वरतून जो आला होता सेटअप बनवत आला होता, नंतर छोटे छोटे रिव्हर्सल घेत अप साईडला चालला होता. आता 15 मिनिटाच्या हिशोबाने आपण ट्रेड बघूया. 15 किंवा 5 मिनिटांमध्ये आपल्याला एफपीजीओबी बघायच्या आदल्या दिवसाला. तर इथं जर पाहिलात तर बघा आपल्याला सरळ सरळ दिसतं हा लो पॉईंट होता, एक लो नंतर एक मार्केटनी इथे एक रिव्हर्सल घेतला, इथून हा नंतर हा इथे वरती आला, इथून हा खाली आला थोडस, परत हा ब्रेक केला होता. आता हे जे स्ट्रक्चर आपण लावतो ना, हे आपण थोडस काय करतो माहिती आहे ना, चुकीचे लावतो. आता हे चुकीचे लावतो म्हणजे का ते सांगतो तुम्हाला. आपल्याला पहिले काय बघायचं होतं बघा, एक लो जे फाइंड आउट करतो ना आपण लो, हे बघा हे लो फाइंड आउट करतो ना. आता या लोला मी ब्लॅक कलर देतो कारण आधीच्या किंवा चला आपण एक काम करू, हीच लाईन आपण आता 15 मिनिटात स्ट्रक्चर भेटलाय ना, हीच लाईन आपण 1 तासाची इथं लागा. लो आपण लो कन्सिडर केला का बघा, तसा हाच लो आहे आपला, हा खाली आलाय तो, पण ह्याच्याकडे स्पाइक मारलाय ना, हा पण घेऊ शकतो किंवा डायरेक्ट अशी लाईन लावा. पण लो आहे आपला, ठीक आहे. मग इथून आपण स्ट्रक्चर मार्क करायला लागणार. मग हाय कुठे आहे, हा ज्यावेळी वरती आला बघा, आता इथे वरतून खाली आला होता त्यावेळी स्ट्रक्चर पहिले ब्रेक करत आला होता बघा, हा लो का कन्सिडर केला तर ह्याच्या खाली ब्रेक दिलाय. ओके, हा बघा ह्याच्या खाली सुद्धा ब्रेक झाला, त्याच्यामुळे लो झाला, लोअर लो. इथून मार्केटने अपसाईडची रॅली चालू केला नाही. इथून ज्यावेळी अपसाईडची रॅली केला चालू, इथे वरती आला इथपर्यंत, इथे खाली आला इथपर्यंत, इथून हाय किंवा हा लो ब्रेकआउट बघायचा होता, तर हा ब्रेक झाला, तिथून हा मार्केट पुन्हा खाली आला. आता इथे हा सिमिलर हे घेतला नाही, सिमिलरला आपण काही रिस्पॉन्स हे करत नाही, वीक टीआरएस स्ट्रॉंग टीआरएस वगैरे काय म्हणत नाही, तर आपण खाली येणार. ओके, त्याच्यानंतर हा वरती गेला, तर हा हाय टच न करता जिथून खाली आला असेल तो आपला कन्सिडर होतो. आता हा लो किंवा हा हाय ब्रेक बघायचा होता. आता काय झालं होतं, हा हाय सेफ होता आणि नंतर काय आलं, मार्केटने हा लो ब्रेक केला. कुठे आला ब्रेक करायला, इथे. म्हणजे आता काय झालं बघा, हे तुमचं होतं बाय सेटअप. ओके, हे झालं बाय सेटअप आणि मार्केटने काय केलं, वीक पद्धतीने मार्केट रिव्हर्स झाला होता. इथे वीक पद्धतीने मार्केट रिव्हर्स आला होता. स्ट्रॉंग स्ट्रॉंग कुठे झाला असता, ज्यावेळी प्रिव्हियस हा लो ब्रेक झाला असता तर आपला हे ट्रेंड स्ट्रॉंग झाला असता. ओके, स्ट्रॉंग झाला असता. आता तोही ब्रेक झाला म्हणजे स्ट्रॉंग पण झाला. आता मार्केट सेलिंगलाच आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. मग ह्या ज्यावेळी ब्रेकआउट झाल्यानंतर आपले झोन कुठे असणार आहेत, या ठिकाणी. या ठिकाणी एक सेलिंग झोन असेल बघा, इथे सेलिंग झोन होता, इथे एक रिव्हर्सल आपल्याला बघायला भेटला. त्याच्यानंतर इथे वरती टॉपला एक सेलिंग झोन होता आपला, तिथेही छोटासा रिव्हर्सल भेटला, पण तो जास्त चालला नाही, पण भेटला आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, म्हणजे आपण बघणार आहोत आजच्या मार्केटचा, पण आपण मागचा आता व्ह्यू बघत आलोय, कसं बघायचं ते, कसं कसं रिव्हर्स झालं ते पण बघूया. त्याच्यानंतर आता इथे काय झालं होतं, एक मस्त वेगळी हा झोन स्वीप केला होता. प्रिव्हियस झोन जो होता हा बाय साईडला जाताना हा एक डिमांड झोन असतो, हा एक डिमांड झोन असतो. इथं ऑर्डर ब्लॉक सुद्धा होता, एफपीजी सुद्धा होता आणि इथून हे स्वीप केलं होतं. ज्यावेळी ही लाईन हा लो स्वीप झाला होता, तुम्ही डायरेक्ट ट्रेड मारू शकत होता तिथे, किंवा थोडासा पुलबॅक बघून तुम्ही ट्रेड मार, खाली येऊन खाली कुठेतरी वेटेन मध्ये तिथं ट्रेड मारून वरती तुम्ही टार्गेट हा वीक टीआरएसचा हाय टार्गेट साठी ठेवू शकत होता बघा. मग इथं ट्रेड मारून तुम्ही बसू शकता आणि हा टार्गेट साठी ठेवू शकत होता. ठीक आहे, हा $37चा टार्गेट होता. ठीक आहे, तो टार्गेट कधी अचीव्ह झाला, दुसऱ्या दिवशी अचीव्ह झाला. बर, आता इथे मग काय झालं बघा, इथून ज्यावेळी मार्केट वरती आला, रिट्रेसमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे खाली आलं, इथून पुन्हा हे वर गेलं, इथपर्यंत आलं हे. ठीक आहे, नंतर हे खाली आलं, नंतर हे हा हाय किंवा हा लो ब्रेक बघायचा होता. तर काय झालं होतं, हा हाय ब्रेक करायला इथे एकदा गेलं होतं पण ब्रेक केला नाही आणि तो इथे ब्रेक झाला या ठिकाणी. ठीक आहे, हा या ठिकाणी ब्रेक झाला. आता या ठिकाणी ब्रेक झाला बोलल्यानंतर काय आलं होतं, हा मेन स्ट्रॉंग होता, हा वीक टीआरएसचा जो हाय होता तो स्ट्रॉंग होता, पण वर जाताना काय केला, डबल सेकंड सेटअप वीक टीआरएसचं केलं. आता सेकंड सेटअप केलं तर आता आपल्या लाईनी कशा लागणार बघा, एक एंट्री लाईन आपली इथे असते. ओके, एक एंट्री लाईन आपली ही रेड लाईनच लावता, स्टॉप लॉस असतो ना, याच्या खाली आपल्याला ट्रेंड चेंज होतो. तर बघा, ही एक एंट्री लाईन झाली, आता हे इथपर्यंत आलंच खाली आणि इथूनच वरती गेलं. आता इथे आपल्याला ह्या लाईन जवळ एफपीजी ओबी बघायची होती. आता कशी बघणार होती,
जिथं मार्केटने रिजेक्शन घेतला नाही ना, ही ब्रेकआउट कॅन्डल, ही 2, ही 3, इथे बघा, ह्या कॅन्डलला आपण कन्सिडर करू शकतो, झोनला आपण कन्सिडर करू शकतो. आणि जे रिजेक्शन घेतला नाही ना ह्या एफपीजीतून, हिच्या खाली ऑर्डर ब्लॉक हे आहे, तुम्ही इथे एसएल ठेवू शकत होता. ठीक आहे. आता इथे रिजेक्शन ज्यावेळी घेत होतं त्यावेळी 1 मिनिटात आपण प्लॅनिंग करू शकत होतो बायचं. आता ते बायचं करत असताना आपल्याला 1 मिनिटात शिफ्ट होऊन बघायला लागेल की इथं काय असं झालं होतं. ठीक आहे. इथे काय असं झालं होतं जिथं बाय ट्रेड झालंय. बघूया, शिफ्ट होऊया 1 मिनिटात. चालेल, चला शिफ्ट तर झालो आपण. बघूया 1 मिनिटात बाय का झालं होतं तिथून. आपल्या इंडिकेटर वाईज सुद्धा बाय आहे मित्रांनो. ह्या अशा झोन जवळ आल्यानंतर ना आपला महत्वाचा इंडिकेटर लावायचा, खूप सुंदर रिझल्ट आहे त्याचा. बघा मी तुमच्या समोर लावलं, हे खाली होतं, हे वर गेलं नव्हतं, तर आपल्याला बाईंग कुठे भेटलं, ह्याच्यावर बुलिश जसं झालं तसं बाय भेटला आणि वर गेलं. इथं सुद्धा डायरेक्ट ऑन द स्पॉट बाय करायचं झालं झोन मध्ये तर टेक्निकली बाय करायचं होतं. टेक्निकली म्हणजे आता बघा, मार्केट खाली खाली येत होता त्यावेळी हे बघा, इथं स्मॉल स्विंग झालंय, हे स्वीप केलं. आता हा स्मॉल स्विंग होता तो टीआरएस व्हायला इथे वरती आला, पण त्याच्या आधी स्मॉल स्विंगचा वीक टीआरएस झाला इथे. ब्रेकआउट झालं इथंच एफपीजीओबी सोडली होती. आणि हे बुलिश झालं, इथं बाय ट्रेड झालं आणि ह्याच्या खाली यायचंय. आणि हा होता वरचा टार्गेट, हा आहे. झोन एकदा मारता आले ना की आपण जिंकलो. बघा कसा खेळवला मार्केटने, किती किती खेळवला आणि नंतर टार्गेट अजून परत खाली आला आणि नंतर टार्गेट हिट झाला. हा आहे टार्गेट होता पहिला, नंतर हा वरचा. इथे किती भेटलं आपल्याला, खेळून 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 तरी वर खाली अप अँड डाऊन करत करत $19 दिले. ओके, अशा पद्धतीने बघूया. आता परत 15 मिनिटात आता आपल्या मेन मुद्द्यावर येऊया. आपल्याला बघायचं होतं आजचा मार्केट का गेला तो असं. ठीक आहे, मेन मुद्द्यावर आपण येतोय आता असते असते. मी आता दिसलं म्हणून तुम्हाला शो अप करतोय, बाकी काय नाही. हे काढून टाकूया जे झालंय ते. थोडस तुम्हाला आयडिया येईल स्ट्रक्चर वाईज कसं ट्रेड होतो, काय होतं ते. ठीक आहे, हे खूप म्हणजे क्रिटिकल आहेत गोष्टी, एफपीजीओबी ओळखणं आणि स्विंग ओव्हर स्मॉल स्विंग टेक्निकली. हा, इंडिकेटर वाईज नाही म्हणताय, टेक्निकली काही गोष्टी इंट्रीचे पॉईंट ओळखणं थोडंसं क्रिटिकल आहे, पण त्या अभ्यासाने होऊन जाईल मित्रांनो, काय एवढा अवघड नाहीये काय. ठीक आहे. आता बघा, इथून ज्यावेळी मार्केट हे वरती ब्रेकआउट झालं, आता हे जे खाली आलं इथं आपला सेटअप इथे नव्हता, इथे एक रिजेक्शन घेऊन जो मार्केट खाली आला आपण म्हणून इथं रिजेक्शनचा हाय, ह्याचा इथं सेलिंग झोन होता. हा सेलिंग झोन होता का, इथे वीक टीआरएस होता, तर हा सेलिंग झोन होता. ज्यावेळी हा इथे आला तर आपल्याला एक सेलिंग झोन, या झोनला जसं स्वीप केलं ना, इथे एक सेलिंग झोन आपण बघू शकत होतो सेलिंगच्या दृष्टीने, जेणेकरून कसं झालं असतं, तिथे एक सेल ट्रेड झाला असतं. भलेही तो तुमचा एसएल गेला असता नसता, पण झोन आहे ना तिथं जर सेटअप भेटतोय ना छोट्या टाइम फ्रेम मध्ये, तर नक्कीच ट्रेड घ्या. आता इथे बघा, हा जो स्वीप केला त्याच्यानंतर रेड कॅन्डल, 2 रेड कॅन्डल खाली आल्या, म्हणजे तुम्हाला काय भेटलंय, रिट्रेसमेंट. त्याच्यानंतर पुन्हा वरती गेला, इथं 2 ग्रीन कॅन्डल आल्या बघा. ओके, आलो बघू आपण, हे खाली आलं असं आणि इथं ग्रीन कॅन्डल आला, म्हणजे आपल्याला इथं रिट्रेसमेंट आपल्या याचं कसलं टीआरएसचं रिट्रेसमेंटचं टीआरएस भेटला, रिट्रेसमेंटचा टीआरएस भेटला. हा ब्रेक झाला, जसा हा ब्रेक झाला तसा डायरेक्टली ट्रेड आपला होता शोध झाले इथे 15 मिनिटं. इथं डायरेक्टली ट्रेड मारू शकत होतो आपण, किंवा इथे एफपीजीओबी दिसते तर रिव्हर्सल मध्ये तुम्ही एफपीजीओबीला हा ट्रेड प्लॅन इथं करू शकत होता. ओके, इथे सुद्धा करू शकत होतो आपण इमिजिएट एफपीजीओबी. इथं ग्रीन कॅप झाली, नंतर रेडने खाली क्लोजिंग दिली, तर इथं आपला ट्रेड होता. आता हा ट्रेड जर इथे झालाय तर याच्यावर किंवा ह्या स्विंग ह्याच्यावर एसएल ठेवा, तो फेवरेबल आहे आपल्याला. नंतर परत 15 मिनिटामध्ये शिफ्ट व्हायचं आहे मित्रांनो.
मी टेक्निकली सांगतो इथं काय गोष्टी तुम्हाला कसं ट्रेड झालंय ते. तर इथे ते एक मिनिट हे दिसत नव्हतं आपल्याला रिस्क रिवॉर्ड म्हणून जरा मोठं करण्यासाठी ते हे केलं. झोन मध्ये स्पॉट जवळ येऊन एसएल गेले ना काय वाटत नाही. आता आपण टार्गेट काय होता इथून खाली येताना, तर हे जे स्विंग लो मारून गेला होता ना तिथं जर एफईजी उभी असेल तर तो टार्गेट होता. बघा आता ही रेड कॅन्डल ऑर्डर ब्लॉक होती वरती, ही 2 नंबर ही 3 नंबर, तर इथे एफईजी पण बाकी होती. किती बाकी होती, तर हा जो लो आलाय खाली तर इथून हे बाकी होतं झोन. जो झोन स्वीप झाला टॅप टॅप झाला आणि इथं आपल्याला परत ट्रेड भेटला. मग इथं आपलं हे जेवढं हे खाली आलं होतं ना त्याच्या खाली परत स्वीप करून मार्केट जाणार, म्हणून त्यावेळी ह्या झोन पर्यंत आपल्याला ट्रेड प्लॅन करायचं होतं. बघा $15 टार्गेट, सॉरी $15 टीपी आपल्याला इथं भेटलं असतं. ठीक आहे. आता हे झोन होतं ऑर्डर ब्लॉक एफबीजी ओपी, हे झोन होतं पण हे ब्रेकआउट नव्हतं त्याच्यामुळे थोडंसं 50-50 चान्सेस होतं. पण इथं आपण एक प्लॅन करू शकत होतो सेम सिनॅरिओ. आपल्याला माहित आहे इथून मार्केट रिव्हर्स जाऊ शकतो. अशा वेळी तुम्ही ऑलरेडी तिथं प्रॉफिट मध्ये आहात तर तुम्ही पुन्हा इथे प्लॅनिंग करू शकता. ते प्लॅनिंग म्हणजे असं की त्या झोन मध्ये आल्यानंतर आपल्याला पुन्हा एक इंडिकेटर बेस किंवा एक स्ट्रॉंग मूव बघायचा होता आपल्याला. त्याच्यानंतर तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकत होता. आता बघा झोन मध्ये आल्यानंतर हा हाय होता, ओके, त्याच्यानंतर हा लो होता जो ब्रेक झाला, त्याच्यानंतर नवीन हाय मारला, नवीन लो मारला, हा लोअर लो जो इथपर्यंत आला. मग आता ही हायची लाईन इथे खाली येणार, ओके. इथे हा ब्रेकआउट झाला होता, हा वरती गेला, खाली रिट्रेसमेंट नाहीये, येस, हा हा हाय होता. आता बघा काय झालं मार्केटनी, बघा सिनेरिओ कसं बनवलं, इथून ए वरती गेलं, इथून ए खाली आलं, इथून ए इथपर्यंत आलं, इथून हा लो इथे ब्रेक केला म्हणजे लोअर लो फॉर्मेशन मध्ये होता आणि इथं नॉर्मली ब्रेक झालाय. ज्यावेळी हा ब्रेक झाला आणि मार्केट खाली आला त्यावेळी आपल्याला बघायचं होतं बाईंगचा सिनेरिओ. ब्रेक दिसतोय ना इथे, ग्रीन कॅन्डलने ब्रेकआउट केला नाही, आपण थोडं वर लावलंय, हे बघा ब्रेकआउट, इथे बघा हे काढून टाकतो वाटलं झोन, हे बघा ब्रेकआउट केला आणि ज्यावेळी हा खाली आला त्यावेळी आपल्याला ईएमए वाईज किंवा आपल्या टेक्निकल सेटअप वाईज इथं बाय बघायचं होतं, तर डायरेक्टली बाय होतं इथे. हे झोन मध्ये असे ओळखण्याचा प्रयत्न करा. हे बघा मॉर्निंग स्टार मारून इथं क्रॉसओव्हर करून वरती एकदम ट्रेंडी झालं मार्केट, नंतर एक पुल बॅक घेतलं, इथं आपण नक्कीच घाबरलो असं, तर इथं सेट एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन होतं. ठीक आहे, इथं आपण ट्रेड करू शकत होतो रिव्हर्सल मध्ये कुठेही इथं पुल बॅक होताना. हे कॉन्फिडन्स येईल, 1 आणि 15 मिनिटाला फॉलो करायला शिका गोल्ड मध्ये, सुंदर रिझल्ट येऊन जाईल. आता हे बघा हे ज्यावेळी खाली आलं त्यावेळी इथे एफईजी बघायची होती. हे बघा आता याला काढू का, ही बघा ही रेड कॅन्डल खाली खूप लो ला आहे, तिच्यावरती ग्रीन आहे, 1 नंबर 2 नंबर आणि वरती ग्रीन आली 3 नंबर. तर ही होती आपली ऑर्डर ब्लॉक, ओके. ऑर्डर ब्लॉक टॅप केलं आणि वरती होता हा एफईजी, एवढं बाकी होतं एफईजी थोडस, हे बघा हे एफईजी बाकी होतं. एफईजी विथ ऑर्डर ब्लॉक टॅप केला, मार्केटने क्लोजिंग थनकन वर दिली अशी, इथंच ट्रेड होता तुमचा. हे शिकावं कायला, हे शिकलात ना की संपलं सगळं, सगळं संपलं, म्हणजे तुम्ही मार्केटला लॉसेस हे विसरून जाल आणि नुसते ओनली प्रॉफिट मध्ये राहाल. फुल कॉन्फिडन्स आहे. बघा ज्यावेळी हा ट्रेड झाला एसएल लावला तर मी लगेच 15 मिनिटामध्ये शिफ्ट व्हायचं, 15 मिनिटामध्ये शिफ्ट व्हायचं. हे झोन फक्त काढता आलं पाहिजे, स्ट्रक्चर मार्क करा, झोन ओळखा, सगळ्या गोष्टी होऊन जातील. आता हे टॅप करून आलं होतं, हा हाय तोडायला जाणारच मार्केट किंवा हा प्रिव्हियस हाय जो मेजर आहे तिथे जाणारच, हे असं लावून टाकायचं त्याला. बस $23, हे 15 आले, इथं 23 आले, बघा बॅक टू बॅक ट्रेड, ओके. आता इंडिकेटर बंद करूया, इथं आपलं झोन होतं हे आपल्याला माहितच आहे. .
ठीक आहे. बरं, आता काय झालं बघा, हा जो हाय होता तो या ठिकाणी ब्रेक झाला. कुठे? इथे इथे ब्रेक झाला. इथं स्वीप केला, इथं स्वीप केला, इथं स्वीप करत होता सारखं सारखं. इथे छोटे छोटे ट्रेड झालेत नाही असं नाही. काउंटर ट्रेड आहेत, रिव्हर्सल ट्रेड आहेत, तिथे छोटे छोटे ट्रेड पण झालेले आहेत. तुम्ही पुन्हा 1 मिनिटात येऊन बघू शकता. आपलं सेटअप जर भेटत असेल तर ट्रेड घेऊ शकता, नाही भेटलं तर सोडून द्या. कधी कधी ब्रेकआउट स्ट्रॉंगली करतो, उडवू दे. बघा इथं सेलिंग होत आहे आपल्याला माहित आहे. 15 मिनिटाची स्क्रीनला एका साईडला स्क्रीन 15 मिनिटाचं स्क्रिप्ट लावून ठेवायचं विंडोज. बघा आता हे वर गेलं स्मॉल, हे वीक झालं. तर बघा हे स्वीप केलं आणि याच्या खाली येऊन हे क्लोज दिलं. ठीक आहे, हे क्लोज झालं. इथं डायरेक्टली ट्रेड होता. पुन्हा इथे एफपीजी घेतली बघा, इथे वरती येऊन हे बघा हे रेड कॅन्डल इमिजिएट एफपीजी घेतली आणि पुन्हा याने खाली क्लोजिंग दिलं. तर इथे एक ट्रेड होता आपला आणि हे याच्यावरती एसएल होता, खूप मोठा एसएल होता. तर मग हे तुम्ही ऑटो ब्लॉकला सुद्धा एसएल ठेवू शकता. या पट्टीच्या वर या ऑटो ब्लॉकला सुद्धा एसएल ठेवू शकत होता. हातात ठेवणं भाग आहे. तिथे मार्केट बघा आलं खाली परत, तसं रिस्क फ्री केलंय. पण हा एसएल असल्यामुळे इथे एसएल उडवलंय आपलं. आणि हा जर एसएल कदाचित त्याच्यावरती ठेवला असता तर कदाचित उडलं नसतं. ठीक आहे, पण असू दे, काय हरकत नाही. नंतर परत उडवलंय वर जाऊन, का तो इथं खेळलाय बराच वेळ. ओके, 1 मिनिटामध्येच. त्याच्यामुळे हा काउंटर एंट्री आहे ना, तो क्विक बाहेर पडायचा असतो मित्रांनो. काउंटर एंट्री जास्त चालत नाही, कधी कधी चालते, कधी कधी क्विक बाहेर पडायचं असतं. पण दिला. ठीक आहे. बरं चालेल, स्ट्रक्चर वाईजच बघूया आपण. काउंटर एंट्री राहू द्या. आता हे बघता बघता आपण मेन मुद्द्यावर येतोय मित्रांनो. थोडासा वेळ द्या. तर मी स्ट्रक्चर सगळ्या गोष्टी टेक्निकली पण दाखवत आलोय. असं हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सगळं नॉलेज भेटलं इथे. त्याच्यामुळे बिंदास याचा पुरेपूर वापर करून घ्या. बघा आता हे काय आलं, हे ब्रेकआउट झालं होतं, इथून हे खाली आलं, इथून पुन्हा हा हाय ब्रेक झाला होता. ओके, म्हणजे स्ट्रक्चर आता हे यांचं काम संपलेलं आहे. हे काढून टाकूया. आता हा आहे सुद्धा ब्रेक झालेला आपला. ठीक आहे, वर जाऊन इथून खाली आला. आता इथून म्हणजे हा बघा आता हे काय होतं आपलं, आजच्या मार्केटचं प्लॅन करायचं होतं. बघ कसला गेलं मार्केट. आजच्या मार्केटचं प्लॅन करायचं होतं, त्यासाठी सांगतोय. बघा आलो आपल्या आजच्या मार्केटवर. बघूया आजचं मार्केट काय सांगतोय आपल्याला. हे बाकीचे एंट्रीच्या हिशोबाने आपण एक केलं होतं मागे, ते सगळं मी काढून टाकत आहे. ओके, आता हे बघा, हे खाली आलं, हा लो ब्रेक केला, हा खाली येऊन हा लो ब्रेक केला. ओके, कधी ब्रेक केला? दुसऱ्या दिवशी ब्रेक केला, ज्यावेळी मार्केट इथं सिमिलर ओपन झाला, नंतर खाली आला. ज्यावेळी खाली आला, सिमिलर ओपन झाला, त्यावेळी आपल्याला बघायचं होतं काय, ब्रेकआउटला एफपीजी ओपी सगळ्या गोष्टी बघून आपल्याला ट्रेड प्लॅन करायचं होतं. आता बघा जसं जसं हाय ब्रेक करत चालला होता. आता आपला हाय कुठला होता? हा, हे ब्रेक केलं होतं. ब्रेक केलं, खाली आलं, वर गेलं, खाली आलं. इथे आपल्याला इमिजिएट मध्ये हे ब्रेक केलं ना, त्यावेळी इथे एफपीजी होती. ही बघा, ही ऑर्डर ब्लॉक रेड कॅन्डल, ही ग्रीन, तिच्या हायच्या वरती ही सुद्धा गेले बघा. इथे ही होती एफपीजी, जी ह्याच दिवशी मार्केटने थोडीशी टॅप केली होती. काही बाकी होती, ती बाकी होती एवढी. ठीक आहे, ही बाकी होती. ती दुसऱ्या दिवशी मार्केट तिथे एफपीजीत आला आणि खाली होता ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉक मध्ये पण मार्केट आला. ह्या झोन मध्ये हा तुटेपर्यंत आपल्याला बघायचं होतं 15 मिनिटात इथं सिनेरिओ बाईंगचं. रिस्क तर होती, पण ट्विस्ट पण होता. इथं सिनेरिओ बघायचं होतं बाईंगचं. ठीक आहे, आता आपण शिफ्ट होऊया 1 मिनिटात आपल्या असली याच्यावर आलेलो आहे आजच्या दिवशी. बघा 1 मिनिटात शिफ्ट झालो. ही लाईन काढून टाकूया आपण. थोडस ह्याला डार्क खूप झालाय ब्ल्यू.
लाईट करूया. ठीक आहे. आता बघा काय झालं इथे आपल्याला सरळ सरळ दिसतंय. एक थोडस केअरफुल बघितलं तर एक लो मारला, हाय होता, लो होता, इथून वरती आला मार्केट बाईंग साठी. त्याच्यानंतर एक स्मॉल स्विंग घेतला इथे विक टीआरएस, स्मॉल स्विंगचा विक टीआरएस घेतला मार्केटनी आणि या झोन मध्ये हा सिनेरिओ दिला. आता हे ज्यावेळी सिनेरिओ घडलं त्यावेळी विथ एफपीजी होतं का बघूया, हे काढून टाकूया. आता स्मॉल स्विंग काय होतं ते बघा. ज्यावेळी मार्केट अपसाईडला निघालं, इथून अपसाईडला निघालं तर बघा या ग्रीननं हिचा लो स्वीप केला होता आणि वरती क्लोजिंग गेला. याला म्हणतात स्मॉल स्विंगचा विक टीआरएस. ओके, म्हणजे कसं झालं, मार्केट खाली आलं, हे वरती गेलं, इथून हे खाली आलं, हे लो स्वीप केला आणि परत वरती येऊन हा लो स्वीप करून प्रत्येक, आता ही रेड कॅन्डल खाली जरी क्लोज झाली असती तरी स्मॉल स्विंगचा विक टीआरएस होता, पण हे काय झालं, स्वीप केलं नाही, स्वीप करून वरती क्लोजिंग केला, मग स्मॉल स्विंगचा विक टीआरएस झाला. त्याच्यानंतर इथे एफपीजी ओबी बघायची होती आपल्याला. आता एफपीजी ओबी बघूया, इथं दिला नाही काय, ह्याच्यावरती तर मार्केट गेलंय नाही. ठीक आहे, सॉरी. आता बॉटम पासून बघूया आपण. आता बॉटमला टॉपला हीच कॅन्डल एक होती, बघा, एक, त्याच्यावरती बॉडी दोन, त्याच्यावरती गेली ही तीन, एक बॉडी दोन, त्याच्या ह्याच्यावर गेली ही तीन. ही जर ओळखता आली असती तर आपल्याला एफपीजी भेटली असती. ही होती एफपीजी, ही खाली होती ऑर्डर ब्लॉक, कारण इथं नव्हतीच ना, मग इथून बॉटम पासून बघा, इमिजिएटला नव्हती, बॉटम पासून बघा. हे बघा मार्केट इथे आलं, रेड ने टॅप केलं, हे ग्रीन नच टॅप केलं पहिले बघा, ग्रीन न टॅप केलं ना तेव्हाच ट्रेड होता. मी हेच करतो, ज्यावेळी बाईंगला ग्रीन टॅप करतो ना, ग्रीन कॅन्डल क्लोजिंग होते ग्रीन मध्ये, त्यावेळीच ट्रेड घेतो, किंवा रेडने टॅप केलं तर ग्रीनच्या क्लोजिंग नंतर, मग नंतर एक ग्रीन कन्फर्मेशन घेतो, तिची क्लोजिंग झाली तर मी ट्रेड घेतो. आता हा झाला आपला 1 मिनिटातला ट्रेड. आता आपण लगेच 15 मिनिटात शिफ्ट होणार. एसएम माहिती आहे $4 आपले जाणार आहेत, $4-5 काय ते, आणि नंतर बघा असं शिफ्ट झालं आपण. नंतर आता टार्गेट होता आपला हा हाय पहिला $37. आता हा हाय कसा घेतला असता आपण, आपल्या इंडिकेटर इथं ऑन करा, हरकत नाही. 15 मिनिटामध्ये खूप स्ट्रॉंगली हे बघा गेला, सरळ गेला, सरळ गेला, सरळ गेला, वेट करायचा, वेट करायचा, वेट करायचा, वेट करायचा, अजून 9ला तोडत नाही, 9ला तोडत नाही, 9ला तोडत नाही, असं करत 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 मार्केटने मस्तपैकी रॅली दिला, मस्तपैकी खूप सुंदर रॅली दिला. $103 हाय मारला नाही, $103, $100 इथं प्रॉफिट तुम्ही घेऊ शकला असता. किती, $100 आजच्या दिवशी सकाळ धरणं. किती वाजल्यापासून, 5 वाजल्यापासून आतापर्यंत. आता वाजला, टाइम झालाय 11, 5, 6, 7, 6, 7, 8, 9, 10 आणि 11, 6 तासात $100. एवढा वेळ व्हिडिओ बघितला मित्रांनो, जो बघेल त्याचाच क्रांती होईल. बघा कसं वर्क झालं ते, ह्या इंडिकेटरला असं फॉलो करायचं होतं. कदाचित खूप मोठा व्हिडिओ बनलाय, मी ह्याला युट्यूबवर लोड करतो. माझा एक पर्सनल चॅनल आहे, मी काय ते हे नाही केलं, सबस्क्रिप्शन नाही घेतलंय, त्याच्यावरून मी लिंक पाठवतो तुम्हाला. कोणाला पाठवू नका, हे फक्त तुमच्यासाठी खास असेल तर तुम्हाला लिंक पाठवतो, तुम्ही युट्यूबला ते जाऊन बघू शकता. ठीक आहे, चला तर मग थांबूया इथे. मला आजचं मार्केट दाखवायचं होतं, पण त्याच आधी मी मागून सगळं दाखवत आलो, किती प्रॉफिट कसं कसं काढायचं ते दाखवत आलो. तर मित्रांनो, हे सगळं टेक्निकल विथ इंडिकेटर थोडं कॉम्बिनेशन केलं मी, आणि हे $103 आजचा प्रॉफिट. मी म्हणतो 103 नाही, आज 50 घेऊन जरी गप्प बसला असतं तरी भरपूर झालं असतं. ठीक आहे, चला, थँक्यू, ऑल द बेस्ट, ओके, गुड लक.